नमस्कार. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा अत्यंत उत्साहात स्वागत करते. आजचा आपला हा व्हिडिओ ना अगदी एखाद्या चित्रपटाचा ट्रेलरसारखा असणार आहे. हो, कारण विषयच तसा आहे. अगदी. बघा, समजा तुम्ही तुमचा सातबारा काढला. त्यावर तुमची पिढीजात हिरवीगार शेतजमीन दिसते. पण जेव्हा प्रत्यक्ष त्या जागेवर तुम्ही पाऊल ठेवता तेव्हा काय दिसतं? शेती सोडाच, तिथून एक भला मोठा डांबरी रस्ता गेलेला असतो. आणि नुसता रस्ता नाही तर त्याच्या आजूबाजूला खूप अतिक्रमण असतं. हो ना. रस्त्याच्या कडेला चहाच्या टपऱ्या, गॅरेजेस, पत्र्याचे शेड उभे असतात. स्वतःच्याच शेतात ट्रॅक्टर नेण्यासाठी इंचभळी जागा शिल्लक नसते. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे काय, तर ज्या डांबरी रस्त्यावर आणि टपऱ्यांच्या जागेवर कधीही पीक येऊ शकत नाही, त्या जागेचा शेतसारा मात्र आजही तो शेतकरी नाहक भरत असतो. ही खरंच खूप वेदनादायी परिस्थिती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. म्हणजे हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नाहीये, तर हा संपूर्ण यंत्रणेच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. बरोबर. आणि म्हणूनच मला याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून सुरुवात करायची आहे. मला हे समजून घ्यायचंय की जेव्हा एखाद्याच्या सलग शेतातून प्रमुख जिल्हा मार्ग जातो, तेव्हा त्या रस्त्याच्या साईड पट्टीवर रातोरात हे खोके आणि टपऱ्या कशा उभ्या राहतात? हा नेहमीचाच प्रकार आहे ग्रामीण भागात. हो, पण माझा सर्वात भावनिक प्रश्न हा आहे की या जागेवर नेमकी मालकी कोणाची असते? कारण सरपंच म्हणतो जागा गावाची आहे, टपरीवाला म्हणतो माझा व्यवसाय आहे, शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात जायला अडथळा येतो. अशा वेळी काय करता येईल? इथेच सगळ्यात मोठा गोंधळ उडतो. मालकी हक्काबाबत लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. आपण याला कायदेशीर कसोटीवर तपासून पाहूया. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याचा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा, या कायद्यात काय तरतूद आहे? या कायद्यातील कलम 20 अतिशय स्पष्ट आहे. या कलमानुसार सर्व सार्वजनिक रस्ते, मार्ग आणि त्यांचे दुतर्फा भाग हे राज्य सरकारचे असतात. म्हणजे ग्रामपंचायतीचा त्यावर थेट अधिकार नसतो का? काडी मात्र नसतो. याचा सोपा अर्थ असा की रस्त्याच्या कडेची जागा कोणा एका व्यक्तीची नसून ती थेट शासनाची असते. त्यामुळे या कायद्याच्या आधारे शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला पडणारा पहिला फरक हा आहे की रस्त्याच्या कडेला टपरी टाकणाऱ्या व्यक्तीचा त्या जागेवर कोणताही कायदेशीर हक्क नसतो. म्हणजे ते 100% अतिक्रमणच असतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच यावर कारवाई करण्यासाठी याच कायद्याचे कलम 50 आणि कलम 53 वापरता येते. या कलमानुसार महसूल अधिकाऱ्यांना अतिक्रमण तात्काळ बेदखल करण्याचे अधिकार आहेत. तात्काळ बेदखल करणे म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे सोप्या भाषेत एका झटक्यात हाकलून देणे. अधिकाऱ्यांना दिवाणी न्यायालयात वर्षानुवर्षे खटला चालवण्याची गरज नसते. ते थेट नोटीस देऊन अतिक्रमण काढू शकतात. अरे वा, यामुळे तर शेतकऱ्याला समजेल की कायदा पूर्णपणे त्याच्याच बाजूने आहे. होय, शासनाची जागा असल्यामुळे ती रिकामी करणे ही महसूल अधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी बनते. हे खूपच दिलासादायक आहे. पण आपण याकडे फक्त शेतकऱ्याच्या जमिनीतील रस्ता अडवलाय याच कोणातून पाहतोय. या टपऱ्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते, अपघात होतात, त्याचं काय? हा तर थेट सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न झाला ना? इथेच या समस्येची व्याप्ती वाढते. जेव्हा सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा महसूल कायद्याच्या जोडीला आणखी 2 अतिशय कडक कायदे लागू होतात. कोणते कायदे? पहिला आहे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955. या कायद्यानुसार रस्त्याच्या मध्यबिंदूपासून ठराविक अंतरापर्यंत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023. अच्छा, नवीन फौजदारी कायदा. हो, या कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे हा थेट फौजदारी गुन्हा आहे. याचा सोपा आणि थेट अर्थ असा की नुसती नोटीस न देता पोलीस थेट FIR दाखल करू शकतात. बापरे, म्हणजे पोलिसांत थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. नक्कीच. यामुळे महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस अशा तिन्ही यंत्रणा मिळून हा प्रश्न कायमचा निकाली काढू शकतात. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. बघा, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती जर तुम्हाला रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण कायदा माहिती असणं हीच खरी ताकद आहे. पण ना, लोकांचा एक गैरसमज आहे. लोक म्हणतात की प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच होत नाही, फाईल्स फक्त धूळ खात पाडतात.
तसं पाहिलं तर हा गैरसमज बऱ्याच अंशी वास्तवावर आधारित असला तरी कायद्यात यावर स्पष्ट प्रक्रिया आहे. मी एक कृती आराखडा सांगतो. हो, तो टप्प्याटप्प्याने सांगा म्हणजे समजायला सोपं जाईल. नक्कीच. सर्वात आधी तलाठी कार्यालयातून अद्ययावत सातबारा, गट नकाशा आणि रस्त्याची रुंदी दर्शविणारा मोजणी नकाशा काढावा. आणि पुरावे म्हणून फोटो. हो, अतिक्रमणाचे तारखेसह स्पष्ट फोटो काढून ठेवावेत. हा झाला पहिला टप्पा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे PWDच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार करावी. अच्छा, आणि ही तक्रार फक्त PWDलाच द्यायची का? नाही, या तक्रारीची एक प्रत तहसीलदार आणि स्थानिक पोलीस निरीक्षक यांनाही द्यावी. पण तरीही त्यांनी काहीच कारवाई केली नाही तर? तिथेच आपला पुढचा टप्पा येतो. कारवाई न झाल्यास वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवावी आणि गरज पडल्यास थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका किंवा परमादेश रीट याचिका दाखल करावी. परमादेश रीट याचिका म्हणजे मॅन्डॅमस का? अगदी बरोबर, मॅन्डेमस. यात न्यायालय अधिकाऱ्यांना त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्याचा थेट आदेश देते. यामुळे अधिकाऱ्यांना कारवाई करावीच लागते. म्हणजे प्रशासनाला पळवाटच शिल्लक राहत नाही. खूपच छान माहिती. आता आपण चर्चेचा प्रवाह एका अत्यंत मोठ्या समस्येकडे नेऊया. कोणती समस्या? बघा, रस्ता तर बनला, टपऱ्याही गेल्या, पण तो डांबरी रस्ता अद्याप त्या शेतकऱ्याच्या सातबारावरच दिसतोय आणि त्यामुळे त्याला त्या अकृषिक जागेचा म्हणजे डांबरी रस्त्याचा शेतसारा भरावा लागतो. ही किती मोठी शोकांतिका आहे. प्रशासकीय अकार्यक्षमतेचा हा कळस आहे. इथे भूसंपादनाच्या 2 शक्यता असतात, त्या आपण समजून घेऊ. पहिली शक्यता कोणती? जर शासनाने कायदेशीर भूसंपादन करून त्या शेतकऱ्याला मोबदला दिला नसेल तर हे थेट बेकायदेशीर आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 300 नुसार कोणालाही कायद्याच्या प्रक्रियेविना मालमत्तेपासून वंचित ठेवता येत नाही. म्हणजे शासनाला रीतसर पैसे द्यावेच लागतील. अगदी 100%. सर्वोच्च न्यायालयाच्या हरिराम विरुद्ध राजस्थान राज्य या निकालानुसार हे स्पष्ट झालंय. याचा शेतकऱ्याला फायदा असा की तो नवीन भूसंपादन कायदा 2013 नुसार आजच्या बाजारभावाने नुकसान भरपाई मागू शकतो. हे तर खूपच फायद्याचं आहे. पण दुसरी शक्यता अशी असू शकते की मोबदला आधीच मिळालाय पण सातबारावरून नाव काढायचं राहून गेलंय. मग सातबारावरून नाव कसं काढावे? याची एक स्पष्ट महसुली प्रक्रिया आहे. यात आधी तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी करून घेणे, मोजणी नकाशावर रस्त्याने बाधित क्षेत्र असा शेरा मिळवणे. अच्छा, म्हणजे मोजणी करून ते क्षेत्र वेगळं काढायचं. हो, आणि मग कलम 155 नुसार तलाठ्याकडे फेरफार करून ती जागा शासनाच्या नावे करावी किंवा पोटखराब म्हणून नोंदवावी. पोटखराब म्हणजे काय? पोटखराब म्हणजे शेती न करण्यायोग्य जमीन. एकदा का ती पोटखराब म्हणून नोंदवली की त्यावर शेतसारा लागत नाही. अरे वा, यातून शेतकऱ्याला भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत सहज टाळता येईल. मित्रांनो, बघा किती सोपे कायदेशीर मार्ग आहेत. तुम्हालाही असेच कायदेशीर सल्ले हवे असतील तर आत्ताच्या आत्ता महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. हो, कारण योग्य वेळी योग्य कायदेशीर पाऊल उचलणे महत्त्वाचे असते. अगदी. आता मला शेवटच्या टप्प्यात एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. जर या अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय पाठबळ असेल म्हणजे एखादा मोठा नेता त्यांच्या पाठीशी उभा असेल तर सामान्य माणसाने काय करावे? इथे सर्वोच्च न्यायालयाचा 2011 सालचा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल ढाल म्हणून उभा राहतो. जगपाल सिंग आणि इतर विरुद्ध पंजाब राज्य, हा तो निकाल. या निकालात असं काय सांगितलंय जे पुढाऱ्यांनाही भारी पडतं? या निकालात स्पष्ट केले आहे की सार्वजनिक उपयुक्ततेच्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित म्हणजे रेग्युलराइज केली जाऊ नयेत. ती तात्काळ हटवलीच पाहिजेत. म्हणजे राजकीय दबाव असला तरी अतिक्रमण हटवावंच लागतं? बिलकुल. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिलेत की जर अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्यावर थेट न्यायालयीन अवमानाची म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते. अरे बापरे, म्हणजे अधिकाऱ्यांची नोकरीच धोक्यात येऊ शकते? होय, त्यामुळे कोणताही अधिकारी राजकीय दबावाखाली येऊन न्यायालयाचा अवमान करण्याची हिंमत करत नाही. क्या बात आहे. खूपच जबरदस्त माहिती. तर मित्रांनो, आज आपण या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की मोजणी करून हद्द निश्चित करणे, पुराव्यांसह लेखी तक्रार करणे आणि आपला सातबारा अद्ययावत ठेवणे हे एका जागरूक शेतकऱ्याचं लक्षण आहे. हो, कागदपत्रे आणि कायदे माहिती असतील तर कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही. अगदी 100%. तर अशीच हक्काची माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा. आणि आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचे आमंत्रण मी तुम्हाला देतोय. लिंक खाली दिलेली असेल. होय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. तर मग लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.